सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 27. पेरण्या आटोपल्या की गावातले वारकरी पंढरीच्या वारीला निघायचे आणि राहिलेले लोक भंडारा गोळा करायच्या कामाला लागायचे. सगळ्या गावाला पुरून उरतील असले 3-4 बोकड कापायचे म्हटल्यावर रक्कमही तशीच घसघशीत हवी. गावाला मरी यायचा फेरा बाधू नये म्हणून लोकही आनंदाने वर्गणी द्यायचे आणि पुढे वर्षभर भंडाऱ्याच्या मटणाची चव आठवत राहायचे. भंडाऱ्याच्या दिवशी अख्ख्या गावाच्या अंगात जणू मरियाईचा संचार व्हायचा. बारकू मांग मरियाईचं आख्यान लावायचा आणि पायात खळखळ वाजणारे मोठमोठे वाळ बांधून नाच नाचायचा. त्याचं ते आख्यान ऐकायला आणि उघड्या अंगावर कडाकड आसूड ओढून घेणं पाहायला अवघा गाव मरियाईच्या देवळाजवळ गोळावायचा. लोक जमतील तसा बारकूला आणखीच चेव यायचा. आय लखा आय आली उठत बसत, दार पाटलाचं पुसत ग धुरपताबाई. कशी आईची माया, अहो कशी आईची माया, जशा हंबरती गाई. निंबा आणि त्याच्या सहकार्याने बळीचे बकरे अगदी सजवून आणलेले असत. बारकूच्या हातून मरियाईची सागरसंगीत पूजा झाल्यावर बशीर मुलांनी सुरा परचत पुढे व्हायचा. तोवर 3-4 बकऱ्यांना धरून आडवं केलेलं असे आणि तेही त्यांच्या अंगावर जवळपास आडवे झालेले असत. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत बशीर त्यांच्या गळ्यावर सुरी चालवायचा आणि त्याबद्दल जे काही मिळेल ते घेऊन निघून जायचा. बकऱ्यांचे पाय आणि मुंड्या देवळासमोरच्या खड्ड्यात पुरल्या की तिथून पुढे खाटक्यांचं काम सुरू व्हायचं. ते बांबूच्या तिकाटण्याला बकरे उलटे लटकवत आणि त्यांची साफसफाई सुरू करत. कातडी सोलण्यापासून मटणाचे वाटे पडेपर्यंतची ती सगळी प्रक्रिया पाहता पाहता वेळ कसा निघून जाई तेच कळत नसे. दुपारपर्यंत मटणाचे वाटे घरोघर पोचत आणि मग काय, सगळा गाव मटणाच्या खमंग वासाने घमघमू लागायचा. भंडाऱ्याच्या या आठवणी पुढे अनेक दिवस पुरत. आठवडे बाजाराच्या जागा नेहमी बदलत, परंतु उन्हाळ्याच्या दिवसात मात्र तो नदीच्या वाळवंटातच भरत असे. पोळा झाल्यानंतर गावात सारखे नाच तमाशे चालायचे. वाळूत 2 बांबू उभे रोवले, त्याला एक बांबू आडवा बांधला आणि त्याच्या 2 टोकांना 2 गॅसबत्त्या बांधल्या की झालं तमाशाचं स्टेज तयार. अशा या स्टेजवर उभे राहिलेले तमाशे दिवस उगवेपर्यंत चालत. पोळ्याच्या करनिमित्त होणाऱ्या तमाशाची सगळा गाव आतुरतेने वाट पाहत असे. पोळ्याच्या दिवशी रात्रभर नाचून आणि जागून दमलेला गाव अंग टाकतो न टाकतो तोच फटफटीत उजाडलेला असे. आज पुन्हा नव्याच चैतन्यानं गाव जागा झालेला असे. दिवस उगवण्याच्या आत खाटक्याने 2-4 बकरे उलटे टांगून ठेवलेले असत. थोड्याच वेळात घरोघर मटणाची आधणं रटरटू लागत. न्याहारीची वेळ होईस्तो मांगाच्या डफड्यानं गावात पैलवान आल्याची वर्दी मिळे आणि ऊन चढण्याच्या आत सकाळपासून खोदून मऊ केलेल्या मातीत कुस्त्यांची दंगल सुरू होई. पुरणपोळ्या खाऊन सुस्त झालेल्या जिभांवर खास करसाठी पाडलेल्या दारूची आणि त्यावर झणझणीत मटणाची चव खवखवू लागे. श्रावणाला पुरणपोळी खाऊ घालून शेवटचा निरोप दिल्यावर पहिली सलामी ही अशी झडायची. पहाटे मिरवणूक संपवून शिंगावरची सुपाएवढी बाशिंग खळवाटीतल्या चिंचेला लटकली तरी बैल मात्र अजूनही लेझीम आणि ढोलाच्या तालावर झुलत असल्यासारखे दिसत. तिकडे कुस्त्या तर इकडे चिंचेखाली सकाळपासूनच तखतरावाची बांधणी सुरू होई. 2 बैलगाड्या एकमेकांना जोडून त्यावर मोठमोठे लाकडी पलंग बांधले जात. तखतराव तयार झाल्यावर त्याला केळीच्या खोडांनी, आंब्याच्या डहाळ्यांनी आणि पताकांनी सजवलं जाई. हे काम 3ऱ्या प्रहरापर्यंत सुरू असे. शेवटची मानाची कुस्ती होऊन सारे पैलवान नदीत उतरेस्तोवर तखतराव तयार झालेला असे आणि तोवर गावात तमाशाचं वारं संचारलेलं असे. तमाशा पार्टीनं राजवाड्यात गोवर्धनकडे मुक्काम ठोकलेला असे. त्याचं नाव चांगलं गोवर्धन असं असलं तरी सगळे लोक त्याला गोरधनच म्हणत. गोवर्धन तमाशात झिलकरी म्हणून काम करायचा. त्याच्यामुळेच गावात अनेक पार्ट्या येऊन गेल्या. शौकीन मंडळी त्याच्या ओळखीनं तिथं घोटाळू लागत. चिकणे नाचे हेरून त्यांच्यावर ओशट नजरा फिरू लागत. कुठला काय अशी ओळख वाढवत चहापाण्याचा आग्रह व्हायचा. घसट वाढू लागायची. पैलवान आणि त्यांच्या त्या जंगी कुस्त्यांच्या चर्चा मागे पडून आता नव्या आंबटगोड चर्चा रंगू लागत. नव्या जुन्या पार्ट्या,
कुठल्या पार्टीत दम आहे, कुठलीत नाही. त्यात आपल्या गावचं कोण, शेजारच्या गावचं कोण, कुठल्या पार्टीत नाचे किती, कुणाच्या सुपारीचा दर किती, कुणाच्या किती असे अनेक विषय दर्दीपणाने चर्चिले जात. जुनी मंडळी तमाशाला गंमत म्हणायची. त्यांचंही खरंच असावं. कुस्तीसारख्या दणदणीत विषयाच्या मानाने त्यांना तमाशा ही गंमतच वाटत असावी. संध्याकाळ होऊ लागलेली असायची आणि त्याचवेळी वाजंत्रीच्या दणदणाटात तखतराव गावात प्रवेश करायचा. त्याला 5-6 बैलजोड्या जुंपलेल्या असत आणि वर ढोलकी तुणतुण्याच्या तालावर नाचगाणी सुरू असत. एकाचं नाचून झालं की दुसरा नाच्या पुढे होई. शिट्या, कॉमेंट्स आणि प्रेक्षकांचा आरडाओरडा अंगावर झेलत तो फिरता तमाशा सारं गाव झाल्यावर स्टँडवरच्या मैदानात येई. इथं हजेरी होई. 2-4 गवळणी, सोंगाड्यांचे आणि कृष्णाचे 2-4 विनोदी संवाद झाले की ही हजेरीही संपायची. आता रात्री तमाशा. ही हजेरी म्हणजे तमाशाची चाचणीच असायची. तिच्यावरून तमाशेवाल्यांची आणि त्यांच्या तमाशाची गुणवत्ता जोखली जाई. अंधार पडल्यावर मोटार अड्डा नुसता गजबजून जाई. काही लोक आतापासूनच गोधड्या आणि रटकी टाकून जागा सांभाळून ठेवत. मग तमाशा उभा राहत असे त्या पिंपळालगतच्या उंचवट्यावर मात्र अजून कशाचाच पत्ता नसायचा. बऱ्याच वेळानं 2 माणसं मयतीसाठी आणाव्यात तशा निर्विकारपणे 3 बांबू घेऊन येत. आता स्टेज तयार करायचं काम सुरू होई. कोणीतरी पहार किंवा कुस्सा आणून देई. 2 बांबू उभे रोवले, तिसरा त्यांना आडवा बांधला आणि दोन्ही बाजूंना 2 गॅस बत्त्या लावल्या की झालं स्टेज तयार. डोळे मार मारून त्या बत्त्या उरला सुरला गाव बोलावून घेत. स्टेज तयार झालं, सारा गावही गोळा झाला, परंतु लगेच तमाशा सुरू झाला असं होत नसे. डोळे मिचकावणाऱ्या त्या गॅस बत्त्यांकडे बघत कितीतरी वेळ तिष्ठत बसल्यावर ढोलकी तुणतुणवाले उगवत. तेही बराच वेळ टांगटुंग टांगटुंग ठामठुम ठामठुम करत ढोलकी तुणतुणं लावत बसत. आता काय सारी रात्र आपलीच या भरवशावर सगळं निवांतपणे चाललेलं असे. वाद्य लावून झाली, मनसोक्त बिड्या काड्या ओढून झाल्या की अगदी टेकू देऊन उठवावं तसे ते उठत आणि अचानक अंगात वारं संचारल्यागत तो ढोलकी घुमवू लागे. ढोलकीच्या या आवाजात तुणतुण्याचा तुणतुणाट आणि कडीचा किणकिणाट मिसळून सारं वातावरण नादमय होऊन जाईल. प्रत्येकाच्या अंगात एक मादक लय घुमू लागे. कमरेला घट्ट आवळलेली ती ढोलकी जीव पणाला लावून बडवून काढताना तो ढोलक्या वीरश्री संचारलेल्या योद्ध्यासारखा वाटायचा. शेवटचा उंच झोका देऊन आणि श्रोत्यांना त्या नादाच्या झोपाळ्यावर तसंच सोडून देऊन ती सारी वाद्य गपकन थांबत. तोच झिलकाऱ्यांपैकी एक जण पुढे होऊन किंकाळी फोडी. पहिला नाम लो, गजानन गणपती का. त्याचं ते चरण 2दा म्हणून होतं न होतं, तो त्याच्या मागचा तुणतुणेवाला झिलकरी ते नमन झटका आल्यागत उचलायचा आणि जमेल तेवढ्या उंचीवर चढवत शेवटी कापराच्या ज्योती माझ्या रामानं म्हणत खाली यायचा. आता पुन्हा सगळ्या झिलकाऱ्यांचा मिळून एकच कल्लोळ उठे. असे हे गणपती, सरस्वती, महादेव आदी देवतांना उद्देशून म्हटले जाणारे 5 गण तासभर तरी चालत. प्रत्येक गण झाल्यावर 5-10 मिनिटं बिड्या काड्या की पुढचा गण. 5वा गण संपायला आला की मनावरचा ताण बराच सैल होई. एवढे 5 गण झाल्यावर तरी परमेश्वराची स्तुती थांबायला कोणाच्याही बापाची हरकत नसायची. पण नाही, पुन्हा सागरसंगीतपणे लवकर यावे श्री गणेशा, आतून कीर्तन वरून तमाशा अशी लालूच दाखवत पुन्हा गजाननाला पाचारण केलं जाई. हे गण संपल्यावर मात्र तमाशा सुरू होणार यात शंका नसे. आता सर्वांच्या नजरा स्टेजच्या पार्श्वभागाकडे लागलेल्या असत, कारण तिकडे नाचांची हालचाल जाणवू लागलेली असे. तोच ढोलकीवर कडकडून थाप पडे आणि नाचांची पाठमोरी रांग कंबर झुलवत स्टेजवर येई. शिट्या आणि कॉमेंटचा कल्लोळ शांत होईपर्यंत त्यांचे चेहरे प्रेक्षकांकडे वळू लागत. प्रथम क्रमाक्रमानं आपलं नृत्य कौशल्य दाखवून ते लगेच मथुरेच्या गवळणी होऊन बाजाराला निघत. ढोलकीच्या तालावर ढांगढुंग टांगटुंग करत निघालेल्या त्या गवळणीमधली एखादी थोराड गवळण गपकन थांबायची आणि कानावर हात ठेवून भसाड्या आवाजात किंचाळू लागायची. तुम्ही ऐका नंदाच्या नारी, तुम्ही ऐका नंदाच्या नारी, यमुनेच्या तीरी बाई हो, यमुनेच्या तीरी न काल दुपारी, धुण साऱ्या धूत होत्या गवळी याच्या नारी, रामाजी ग हो.
या गवळणीत वर्णन केलेल्या कृष्णाच्या तक्रारी संपतात न संपतात तोच खांद्यावर घेतलेल्या रुमालामुळे म्हशींच्या दलालासारखा दिसणारा कृष्ण आणि त्याचा मित्र पेंद्या स्टेजवर फेऱ्या मारू लागत. आता तमाशात खरा रंग भरू लागे. एखादी मोठी धाटी गवळण पुढे बोलू लागायची. अगं बाई, आपण साऱ्या तरण्या ताठ्या मुली निघालो खरं मथुरेच्या बाजाराला. कुणी दही घेतलं, कुणी दूध, पण आपण साऱ्या तरण्या ताठ्या कुमारिका मुली. आपल्याबरोबर कोणी शहाणं सुरतं माणूस नाही. तेव्हा आपण असं करू, त्या मावशीला हाक मारूया. असं म्हणून ती अगे मावशे म्हणून मावशीलाच काय पण सगळ्या गावाला ऐकू जाईल एवढी हाक द्यायची. ती हाक कानावर आल्यावर तोंडातली बिडी चिरडून एका हाताने कासोटा खोचत आणि दुसऱ्या हाताने पदर काढत काय ग गवशे म्हणत मावशी प्रविष्ट होई. तिनं विकायला ताक नाहीतरी कढी घेतलेली असे. गवळणींशी थोडा सुखसंवाद झाल्यावर मावशी त्यांना निर्धास्त होऊन निघायचा हुकूम देई आणि तेवढ्यात समोरून आलेल्या कृष्णाचा पहिला धक्का नेमका तिलाच बसे. मग मावशीची आणि कृष्णाची जुगलबंदी. कृष्णाने वेठीला धरल्यामुळे गवळणींचं नाचगणं हे सगळं पार पडायचं. या सर्व गोष्टी कितीही मजेदार असल्या तरी बुजुर्ग प्रेक्षकांच्या मते तो एक गमतीचा प्रकार असे. त्यांच्या मते खरा तमाशा सुरू होई तो लावणी पडल्यानंतरच. तिकडे गवळण संपल्याबरोबर प्रेक्षकांकडे पूर्ण पाठ करून तमासगीरांचं चहापान सुरू झालेलं असे. तोपर्यंत प्रेक्षकांमध्ये आज कोणती लावणी पडणार याचे तर्कवितर्क सुरू होत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर तमासगीर पुन्हा उभे राहत. तमाशाचा मालक आता पहिल्यांदाच स्टेजवर आलेला असे. तो प्रथम जनता जनार्दनाला कंबरेपर्यंत झुकून सलाम करी आणि तो हात तसाच कानावर ठेवून त्याच्या पल्लेदार आवाजात लावणी टाकी. त्याने आणि त्याच्या पाठोपाठ झिलकर यांनी उठवलेल्या हल्लकल्लोळातून आज कोणती लावणी पडली आहे ते कळून येई. झिलकर यांचा कालवा संपतो न संपतो तोच स्वतः मालक पाठीवर चमचमणारं वस्त्र पांघरून आणि कंबरेला तलवार लटकवून राजा होऊन समोर येई. मी चंद्रपूर नगरीचा राजा चंद्रसेन असा स्वतःचा परिचय करून देत तो पुढे सांगू लागे. हा माझा राजमहाल, ही माझी सुंदर नगरी. रूप सुंदर अशी लावण्यवती पत्नी मला लाभलेली आहे. मी संपूर्ण भारत देश पर्यटन करून आलो, परंतु अजून मला पुत्ररत्न झाले नाही. पोटी पुत्ररत्न नाही हे मोठंच शल्य आहे. आता यासाठी काय उपाय करावा बरं? मला वाटते आता राणीसाहेबांना हाक द्यावी. कोण आहे रे तिकडं? असं कुठल्या कुठं घसरत तो राणीसाहेबांना बोलवणं पाठवी. संपूर्ण भारत पर्यटन करून आल्याचा आणि पुत्ररत्न प्राप्तीचा अर्थार्थी काहीही संबंध नसायचा, पण त्याचं सोयरसुतक ना राजाला ना प्रेक्षकांना. तिकडे राजाचा निरोप पोचल्यावर बिडी फुंकत असलेली राणीसाहेब शांतपणे आधी बिडी विझवायची आणि शेवटच्या त्या झुरक्याचा धूर सोडत राजापुढे उभी राहायची. मग पुढील संवाद सुरू होत. एकदा सुरू झालेला तमाशा दिवस उजाडेपर्यंत थांबत नसे. मध्ये चहापानापुरते थांबतील तेवढेच. पोळा उलटल्यानंतर गावोगाव तमाशांचं पेवच फुटायचं. आज इथं तर उद्या तिथं. आज तमाजी चांभाराची तर उद्या श्रावण मांगाची. रोज अशा गमती चालायच्या. मग रात्री अपरात्री गटागटानं तमाशे पाहायला जाणं सुरू व्हायचं. मग ते गाव कितीही दूर असो, फक्त बातमी कळायचा अवकाश. कुठून तरी बातमी यायची, आज पिंपरीला तमाशा आहे, की निघाले पिंपरीला. तिथं समजायचं की उद्या हीच गंमत खेडगावला आहे, की दुसऱ्या दिवशी सगळे खेडगावला हजर. परंतु हे तमाशे म्हणजे शेवटी लहान लहान भिडू होते. धोंडू कोंडू, रसूलभाई पिंजारी ही या क्षेत्रातली मातब्बर मंडळी. पौष महिन्यात महिनाभर चालणाऱ्या कुंडल निवासिनीच्या जत्रेचं खरं आकर्षण यावर्षी कोणाचा तमाशा आला आहे यावर अवलंबून असे. धोंडू कोंडू पाटील यांचा लोकनाट्य तमाशा हे या जत्रेचं जवळपास दरवर्षीचं आकर्षण असे. जत्रा सुरू होण्याच्या आधी 8-10 दिवसापासून त्याचा वैभवशाली तंबू 4 मैलांवरून झळकू लागे. धोंड्या कोंड्याचा तमाशा एकदा तरी पाहिल्याशिवाय जत्रेचा आनंद लुटला गेला आहे असं वाटतच नसे. पण तो तमाशा पाहायचा म्हणजे गाठीला तिकिटापुरता तरी पैसा हवाच. मग काहीतरी खटपट करायची आणि रात्री पहाटे बैलगाड्या जोडायच्या, नाहीतर पायगाडीने तंबू गाठायचा. धोंडू कोंडू, रसूल पिंजारी या तमाशा क्षेत्रातल्या लिव्हिंग लेजंड्स होत्या. जत्रा संपली
की हे फड विरून गेल्याप्रमाणे नाहीसे होत. लहान सहान पार्ट्यांचे हाल तर कुत्राही खात नसे. जेवण खाणं, येण्या जाण्याचा प्रवास खर्च यासह 2-250च्या खाली सुपारी न घेणारे हे तमासगीर पोटावरही तमाशे करू लागत. अशावेळी जवळपास रोजच तमाशे चालत. जवळ असलेल्या सगळ्या लावण्या संपल्या की त्यांना दुसऱ्या गावचा रस्ता धरणं भाग पडे. सामानाचे पेटारे डोक्यावर घेऊन रात्री पहाटे कुठल्या तरी गावी जायचं. पहिल्यांदा काही मिळतं का बघायचं. नाहीच काही तर शेवटी पोटाला भाकर द्या, रात्री तमाशा करतो म्हणायचं. एकदा असंच झालं. रात्री 9चा सुमार असावा. 7-8 टाळकी नाल्यातून वर चढताना दिसले. एकाच्या डोक्यावरचा भला मोठा पेटारा, दुसऱ्याच्या गळ्यातली ढोलकी, तिसऱ्याचं तुणतुणं आणि केसांचे बुचडे कोंबलेल्या काळ्या टोप्या. यावरून हे तमासगीर आहेत हे न सांगताही कळत होतं. शेजारच्या गावी त्यांचा तमाशा ठरला होता. पण तमाशा कोणाच्या दारात करायचा यावरून गावकऱ्यांच्या कुरबुरी झाल्या आणि गंमतच बोंबलत गेली. एवढंच काय, बिचारांना कसं बसं निसटावं लागलं. ती सर्व कथा सांगून तमाशाचा मालक म्हणाला, "मालक, आम्ही चालून चालून थकलो आहोत. भूकही कडक लागली आहे. पोटाला भाकर द्या. पाहिजे तर तमाशा करू." आता एवढ्या रात्री यांना भाकरी देणार तरी कोण आणि हे तमाशा करणार तरी कधी? एव्हाना अर्धा गाव झोपी गेला होता. परंतु न्हाव्याचा केशा फार उत्साही. त्याने 2 पोरं या गल्लीत आणि 2 पोरं त्या गल्लीत पिटाळले. 15-20 भाकरी आणि जे काय असेल ते ओलं कोरडं त्यांच्यापुढं ठेवलं. तमाशा म्हटल्यावर सगळा गाव जागा झाला आणि रात्री 12 वाजता तमाशा उभा राहिला. असंच एकदा भर उन्हात शाळेतून घरी येताना नव्या कोऱ्या धोतरातला एक माणूस रस्ता तुडवताना दिसला. त्याच्या पायात मात्र स्त्रिया वापरतात तसल्या रंगीत वहाणा होत्या. एका हातात ट्रंक आणि दुसऱ्या हातात 5-6 वर्षांचा मुलगा होता. डोक्यावरच्या पुठ्ठ्याच्या काळ्या टोपीमुळं त्याला ती ट्रंक डोक्यावर घेणं शक्य नसावं. जागरणानं लाल झालेल्या त्याच्या डोळ्यातलं काजळ अजून तसंच होतं. वरून उन्हाचा ताप आणि अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा अशा अवस्थेत चिडचिडल्या चेहऱ्यानं तो चालत होता. तमासगीर सहसा असे एकटे-दुकटे दिसत नसत. बहुधा त्याचं भांडण झालं असावं आणि सर्व हिशेब चुकता होऊनच तो बाहेर पडला असावा. कुठं जाणार असेल तो? कोण असेल ते मूल? कोण आणि कुठे असेल त्याची आई? अनेक प्रश्न अरविंदच्या मनात येऊन गेले होते. हळूहळू या गावाहून त्या गावी उन्हातानातून पायी किंवा बैलगाडीने जाणारे तमासगीर दिसेनासे होत. आता तमाशांच्या आठवणी तेवढ्या उरत आणि चघळून चोता करायला त्या वर्षभर पुरत. काळ बदलला तसा तमाशाही बदलला. लोक तमाशाऐवजी जलसे आणि संगीत बाऱ्या बोलावू लागले. स्पर्धेच्या युगात तमाशालाही बदलणं भागच पडलं. धोंडू कोंडू रसूलभाई यांच्या फडात एखाद दुसरी बाईही असे, पण ती शोभेपुरतीच. खरा भाव असायचा तो नाचानाच. तमाशात सर्रास बायका नाचायला लागल्या. लोकनाट्य असं त्याचं बारसंही झालं. परंतु यात मूळचा मराठमोळा रांगडा तमाशा कुठल्या कुठं हरवूनच गेला. नाचे पुरुष असूनही सौम्य आणि शालीन दिसत. जलशातल्या त्या बायका सगळं मांस किलोवारी विक्रीला काढल्यागत नाचायच्या तेव्हा त्यांचा तो मर्यादाशील अभिनय फार आटवायचा. असे कित्येक बालगंधर्व त्या लोककलेत निर्माण झाले आणि काळाच्या पडद्याआड लोप पावले. अभिनय म्हणजे काय हे माहीत नसलेली ती माणसं असे प्रसंग उभे करत की त्यांना कुठल्याही सीनरीची आणि सेटिंगची गरजच नसे. त्या अशिक्षित कलाकारांच्या शब्दांमध्ये वैभवशाली राजमहाल, विशाल नगरी, राजरस्ते हे सारं प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभं करण्याचं कसब होतं. त्यांचे विनोद पोट दुखेस्तोवर हसवत तर युद्धप्रसंग श्वास रोखायला लावत. अरविंदला वाटलं सर्व सामग्री हातात असूनही आता तो रस अवतरणार नाही. तमाशाचं तमाशेपण त्याच्या गावरान रांगडेपणात होतं. ते असं नासवलं गेलं की कुठल्या तरी तमाशात राजाचं काम करणाऱ्या कलाकारानं म्हणे आपल्या व्यभिचारी राणीवर तलवारीचा असा काही प्रहार केला की तिचा कोथळाच बाहेर आला. अशी बेभान अभिनयाची कथा आता ऐकिवातही येणार नाही. सकाळ झाली. चहापान झालं. मन अजूनही जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावरच आंदोलत होतं. मनात अजूनही खूप खूप आठवणी उचंबळत होत्या. तळेगावच्या या भेटीत काही जुने मित्र भेटले, पण त्यांच्याशी मनसोक्त असं बोलताच आलं नाही. ज्याला संवाद म्हणतात तो साधताच आला नाही. विनायककडे सुद्धा पुन्हा जायला जमलं नाही आणि झालेल्या भेटीतही तो फारसं बोललाच नाही. तलाठी अण्णांचा किशोर सध्या धरणगावला होता.
कॉलेजसाठी रोज जळगावला अपडाऊन करत होता. अरविंदला आता त्याच्या भेटीची उत्कंठा लागली. साधला तर कदाचित त्याच्याशीच त्याचा संवाद साधणार होता.